नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद. Hello students, today I would like to discuss with you on icebreakers activities of the third prose from our textbook. The name of the prose is The Cope and the Anthem. The story is written by O. Henry. He is an American writer. His real name was William Sidney Porter. He wrote number of interesting stories. Most of his stories had a twisted ending. This story, The Cope and the Anthem, is also from O. Henry's well-known stories. But before starting this story, let us see the icebreaker activities that will help you to approach the central idea of the prose. There are 3 icebreaker activities on the page number 27. Let us see all those 3 ice-breaking activities from our textbook. So students, there is a first icebreakers activity on your screen. Let us see what is there in it. Suppose you have gone to the place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो पहा. म्हणजे हिवाळा अत्यंत तीव्र आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलेला आहात असं गृहीत धरा आणि त्या थंड हवामानाच्या ठिकाणामध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय कराल याच्याविषयी तुमच्या सहकार्यांशी चर्चा करा असं म्हटलेलं आहे. सो हिअर इज वन वेब चार्ट. एक जाल तक्ता दिलेला आहे आणि ॲट द सेंटर देअर इज वन पॉईंट वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. थंड हवामानापासून वाचवण्यासाठी किंवा वाचण्यासाठी वेगवेगळे मार्ग. आता आपण थंड हवामानापासून स्वतःला जर वाचवायचं असेल तर बऱ्याचशाच गोष्टींचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये वेअरिंग वॉर्म क्लोथ्स म्हणजे उबदार कपडे घालणं असेल, त्याच्यानंतर ड्रिंक हॉट ड्रिंक्स और सिटिंग नियर द फायर प्लेस, टेकिंग अ शेल्टर इन ए वॉर्म प्लेस एक्सेट्रा एक्सेट्रा. या सगळ्या गोष्टी आपल्याला या जाल तक्त्यामध्ये लिखाण करणं अपेक्षित आहे. तर हा जाल तक्ता कसा पूर्ण करणं अपेक्षित आहे ते या ठिकाणी आपण बघूयात. आन्सर ऑफ अ फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज नाव ऑन युअर स्क्रीन. इन दॅट वेब चार्ट द मेन पॉईंट इज वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. त्या जालतक्त्याच्या मध्यभागी वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट असा एक मुद्दा दिलेला आहे. थंडीपासून आणि थंड वातावरणापासून वाचण्यासाठीचे असणारे विविध मार्ग. आता त्याच्यामध्ये आपण पहिल्या मुद्द्यांतर्गत काही बाबींचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये काय म्हटलेलं बघा. यूज ऑफ वॉर्म क्लोथ्स, स्वेटर, जॅकेट, ग्लोव्ज, शूज एक्सेट्रा. म्हणजे थंडीमध्ये आपण जर आपल्याला थंडीपासून वाचायचं असेल तर मग उबदार कपड्यांचा आपण वापर करू शकतो. मग त्याच्यामध्ये स्वेटर्सचं असेल, जॅकेटचं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालू शकतो, पायामध्ये शूज घालू शकतो. अशा पद्धतीनं जर आपण उबदार पेहराव केला तर बाहेरून असणाऱ्या थंडीपासून आपलं स्वतःचं आपण बऱ्यापैकी संरक्षण करू शकतो. आणखीन एक मुद्दा आपण या ठिकाणी दुसरा मुद्दा मांडलेला आहे. यूज ऑफ अ हर्थ और हीटर टू वॉर्म द हाऊस.
हर्थ या शब्दाचा अर्थ या ठिकाणी चूल असा होतो. आता घरामध्ये उबदारपणा निर्माण करण्यासाठी हीटरसुद्धा आपल्याला मिळतात किंवा मग चूल पेटवून आपण घरामध्ये उबदारपणा निर्माण करू शकतो. आणि मग घरामध्ये एकदा उबदारपणा निर्माण झाला तर बाहेरच्या थंडीपासून आपण आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यूज ऑफ हर्थ ऑर हीटर टू वॉर्म द हाऊस. त्यानंतर आणखीन एक मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे बघा, तिसरा मुद्दा, टेकिंग सनलाईट अँड यूज ऑफ अ हॉट वॉटर वेन नेसेसरी. म्हणजे जर आपल्याला थंडी वाजत असेल तर आपण बऱ्याच वेळा सूर्यप्रकाशामध्ये बसतो बघा. उन्हाला जर बसलं की आपल्याला थंडी निघून जाते. त्या पद्धतीनं या ठिकाणी टेकिंग सनलाईट अँड यूज हॉट वॉटर वेन नेसेसरी, म्हणजे कधी आपल्याला हात धुण्याची, पाय धुण्याची किंवा आंघोळ करण्याची गरज असेल त्यावेळी आपण गरम पाण्यानं आंघोळ केली तरीसुद्धा आपली थंडी जी आहे ती निघून जाते. आणि म्हणून या ठिकाणी तिसरा मुद्दा, त्याच्या अंतर्गत आपण हा पॉईंट सांगितलेला आहे की टेकिंग सनलाईट अँड यूज ऑफ हॉट वॉटर वेन नेसेसरी. आणखीन एक मुद्दा, चौथा मुद्दा या ठिकाणी आपण मांडलेला आहे, यूज ऑफ हॉट फूड अँड हॉट ड्रिंक्स. When we eat something hot, it also creates some energy in our body and then we will protect ourselves from the cold. जेव्हा आपण काहीतरी गरम खातो, काही गरम अन्न खातो, गरम ड्रिंक्स पितो, त्यावेळी आपल्याला बाहेरच्या असणाऱ्या थंडीपासून आपलं स्वतःचं संरक्षण आपण करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी हा चौथा मुद्दासुद्धा आपण तसा इन्क्लूड केलेला आहे, यूज ऑफ हॉट फूड अँड हॉट ड्रिंक्स. अशा पद्धतीनं हे जे 4 मुद्दे मांडलेले, याच्यापेक्षाही आणखीन बरेच मुद्दे तुम्हाला लिहिता येऊ शकतात आणि त्यामुळं त्या मुद्द्यांचासुद्धा तुम्ही उल्लेख करा. मॅक्झिमम याच्यावरती तुमच्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती विचार करून मॅक्झिमम मुद्दे तयार करा आणि ही ॲक्टिव्हिटी सोडवत असताना तुमच्या जाल तक्त्यामध्ये त्याचा समावेश करा. ठीक आहे, आलं लक्षात? सो स्टुडंट्स, नाऊ वी हॅव सेकंड आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी ऑन अवर स्क्रीन. See there, what is in it? When you see a cop approaching, you feel either relieved or scared. Discuss with your partner the situation when you feel relieved or scared. या ठिकाणी कोप हा शब्द आलेला आहे. कोप हा अमेरिकन इंग्लिशमध्ये आलेला शब्द आहे आणि त्याचा अर्थ पोलीस असा होतो. जेव्हा पोलीस तुमच्याकडं येत असतो, तुम्हाला एकतर रिलीव्ड म्हणजे निर्धास्त वाटणं, एकतर तुम्हाला निर्धास्त वाटतं किंवा स्कॅर्ड म्हणजे घाबरणे, तुम्हाला घाबरल्यासारखं होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन वेन यू फील रिलीव्ड ऑर स्कॅर्ड. अशा काही परिस्थिती ज्या आहेत त्या परिस्थितींवरती चर्चा करायची आहे की ज्यावेळी पोलीस तुमच्याकडे येत असताना तुम्हाला निर्धास्त वाटतं किंवा ज्यावेळी पोलीस तुमच्याकडे येत असताना तुम्हाला घाबरल्यासारखं होतं. खाली एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये 2 भाग तयार केलेले आहेत, द इन्सिडेंट्स वेन यू फील रिलीव्ड अँड द इन्सिडेंट्स वेन यू फील स्कॅर्ड. इन फर्स्ट टेबल, one is given for you as an example. You are walking alone in a dark street. म्हणजे अंधारी रात्र आहे, त्या अंधारी रात्रामध्ये तुम्ही रस्त्यानं चालत आहात, एकटेच जात आहात आणि अशा वेळी तुमच्याकडं पोलीस येतोय असं तुम्हाला पाहायला मिळालं. साहजिकच तुम्हाला थोडंसं निर्धास्त वाटेल, तुमच्या मनामध्ये जर काही किरकोळ भीती असेल तर ती निघून जाईल. म्हणजे एक या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, आणखी 1-2 उदाहरणं तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. इन सेकंड कॉलम देर इज ऑल्सो वन एक्झाम्पल विच इज गिवन फॉर युअर रेफरन्स. यू आर रायडिंग ए बाईक विदाउट ए व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. म्हणजेच तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुमच्याजवळ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जर पोलीस तुमच्याकडे यायला लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी घाबरल्यासारखं होईल. असं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. आणखी 1-2 उदाहरणं तुम्हाला शोधायची आहेत आणि लिहायची आहेत. अशा पद्धतीनं दिलेला हा टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे, ही ॲक्टिव्हिटी, आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीनं लिहिणं अपेक्षित आहे ते आता आपण पाहूयात. लेट अस सी. नाउ वी हॅव आन्सर ऑफ सेकंड ॲक्टिव्हिटी ऑन अवर स्क्रीन.
There are two situations. The first situation when we feel relieved. आपणाला निर्धास्त वाटतं जेव्हा की पोलीस आपल्याकडे येतोय हे पाहिल्यानंतर आपल्याला निर्धास्त वाटतं. अशा काही सिच्युएशन्स या मुद्द्याअंतर्गत दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी सिच्युएशन आहे ती ऑलरेडी आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलीच आहे. यू आर वॉकिंग अलोन इन ए डार्क स्ट्रीट. आणखी दोन त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. दुसरी सिच्युएशन काय पहा. आय हॅव लॉट्स ऑफ मनी अँड समवन इज ऑन माय वे टू लूट मी. म्हणजे रस्त्यानं आपण निघालेलो आहे, आपल्याजवळ भरपूर पैसे आहेत आणि आपल्याला कोणीतरी लुबाडण्याच्या उद्देशानं आपल्याकडं येतं आहे अशी आपल्याला जाणीव होते आणि त्याचवेळी आपल्याकडं पोलीसही येत आहेत. अशा वेळी आपल्याला निर्धास्त वाटतं. आणखीन एक सिच्युएशन आपण लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे पहा. आय एम इन अ डेंजर अँड अ क्रिमिनल इज अबाउट टू किल मी. म्हणजे आपण कुठल्या तरी अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये सापडलेलो आहोत. एखादा गुन्हेगार आपल्या बरोबर आलेला आहे आणि तो आपल्याला मारणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी पोलीस आपल्याकडे येतो आहे असं आपल्याला पाहायला मिळालं तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला वी फील रिलीव्ड किंवा आपल्याला निर्धास्त झाल्यासारखं वाटतं. आता दुसरं एक सिच्युएशन या ठिकाणी दिलेलं आहे. वेन वी फील स्कॅर्ड म्हणजे आपल्याला घाबरल्यासारखं वाटतं अशी सिच्युएशन दिलेली आहे. ते फर्स्ट सिच्युएशन ऑलरेडी आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. हे पाहिलेलंच आहे. त्याच्यानंतर आणखी दोन ॲक्टिव्हिटीज आपण त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणखीन दोन ॲक्टिव्हिटींमधली पहिली ॲक्टिव्हिटी काय म्हणते पहा. आय हॅव स्टोलन समथिंग अँड रनिंग अवे. कदाचित जर आपण एखादी काहीतरी गोष्ट चोरलेली असेल आणि आपण पळायला लागलेलो आहे आणि अशाच वेळी पोलीस आपल्याकडे यायला लागलेले आहेत असं जर आपल्या निदर्शनास आलं तर त्यावेळी निश्चितच आपल्याला घाबरल्यासारखं होतं. आणखीन एक सिच्युएशन या ठिकाणी सांगितलेली आपण. आय हॅव ब्रोकन ए ट्रॅफिक सिग्नल. आपण रस्त्यानं निघालेलो आहे, ट्रॅफिकचा सिग्नल पडलेला आहे, तो आपण तोडला आणि पुढं निघून गेलो. त्याचवेळी पोलीस आपल्याकडे यायला लागलेला आहे. या सिच्युएशनमध्ये साहजिकच आपल्याला घाबरल्यासारखं होईल. हे काही एक दोन प्रतिकात्मक सिच्युएशन्स आपण प्रत्येक घटनेच्या मांडलेल्या आहेत. याच्यापेक्षा आणखी बऱ्याचशाच सिच्युएशन्स असतात ज्या ठिकाणी आपल्याला निर्धास्त तर वाटतं किंवा घाबरल्यासारखं तर वाटतं. अशा आणखीन सिच्युएशन्स तुम्ही तुमच्या पातळीवरती तुमच्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती लिहून काढा. प्रत्येक मुद्द्याच्या अंतर्गत त्याचं वर्गीकरण करा. नाव स्टुडंट्स, we have the third icebreakers activity on our screen. Let us see what is there in it. Discuss some of the motivating things that can change a person's life. One is given. आपल्याला चर्चा करायला सांगितलेली आहे अशा काही घटना की आपल्या आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला त्या प्रवृत्त करतात. एक आपल्याला दिलेली आहे, त्याने सांगितलेलं आहे बघा. लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. म्हणजे एखादं प्रेरणादायी भाषण आपण जर ऐकलं तर साहजिकच आपलं जीवन ते बदलून टाकतं. असे आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी प्रसंग घडतात की ज्या प्रसंगांमुळं आपलं आयुष्य पूर्णपणे बदलतं किंवा त्या प्रसंगानं आपल्या आयुष्याला एक वेगळाच टर्न मिळतो. अशी बरेचसेच प्रसंग जे आपल्याला अपेक्षित आहेत ते या ठिकाणी या उत्तरामध्ये तुम्हाला लिखाण करायचे आहेत. ठीक आहे, मग बघूया या प्रश्नाचं उत्तर कसं आपल्याला अपेक्षित आहे ते. सो स्टुडंट्स, सी हिअर इज अ आन्सर ऑफ थर्ड ॲक्टिव्हिटी ऑन युअर स्क्रीन. सम मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. अशा काही प्रेरणादायी घटना की ज्या माणसाचं आयुष्य बदलून टाकतात. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज ऑल्सो वी हॅव सीन in our textbook. लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच म्हणजेच एखादं प्रेरणादायी भाषण ऐकणं. नाऊ वी हॅव ॲडेड 3 more ॲक्टिव्हिटीज. सेकंड ॲक्टिव्हिटी इज वॉचिंग ॲन इन्स्पायरिंग मूव्ही. म्हणजे एखादं प्रेरणादायी चित्रपट आपण पाहिला तरीसुद्धा त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडू शकतो आणि आपलं आयुष्य बदलू शकतं. आणखीन एक ॲक्टिव्हिटी आपण ॲड केलेली आहे, रीडिंग अ मोटिवेशनल बुक्स. प्रेरणादायी पुस्तकं आपण वाचली तरीसुद्धा आपल्या त्याचा आयुष्यावरती परिणाम होऊ शकतो, आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. आणखीन एक ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे, विनिंग एनी बिग अवॉर्ड विथ हार्ड वर्क.
अथक परिश्रमानं आपण एखादा मोठा अवॉर्ड जिंकला तरीसुद्धा आपल्याला त्याच्या पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स आपल्या जीवनावरती येऊ शकतात आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो. या ठिकाणी द कोप अँड द अँथम या पाठाच्या आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यावरची चर्चा संपलेली आहे. तुमच्या कल्पनाशक्तीच्या वाढीसाठी तसेच तुमच्या लिखाण करण्याच्या स्किलला डेव्हलप करण्यासाठी ही चर्चा निश्चितच उपयोगी पडेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.